बी सुंदर दिसून की त्याच्या नवऱ्याचीच त्याला नजर लागली. खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग. तुझ्याकडे आज चांगली संधी आहे. आज पूजेसाठी गेलीस ना की माझं तुझ्याबरोबर 7 जन्मासाठी देवाची कॉन्ट्रॅक्ट करून टाक. खरं तर 7 जन्मच काय 700 वर्ष पण चालेल मला तुझ्या संग. सजलं रात्रीला सप्पान फिरमात, हरलो भान व्याग तुझ्याच नावात. गरमागरम खिचडी जगात भारी आहे माहितीये. आणि त्याच्यावर भागून हिरवी मिरची वाटून टाकली आणि मी लिंबू पण पिळलाय. तर मग असली भारी लागणार आहे ना. तुला माहितीये का खिचडीसारखं दुसरं सुख नाही या जगात. सूर्य मी निघते, मला पूजेला उशीर नको व्हायला. थांब, माझा नाश्ता होते मग जा ना तू. अरे तू तुझं खा की, मी कशाला हवी इथे. मी तुला रात्रीच सांगितलं ना, मला ना उपवास सहन होत नाही रे. माझा ना आतापर्यंत कधीच उपवास पूर्ण होऊ शकला नाही. आणि आता असं समोर दिसल्यावर पोटातला राक्षस बाहेर यायला लागतो. ते काय नाही, मला माझ्या उपवासाच्या मध्ये काहीच येऊ द्यायचं नाही. तुळजा इकडे बस, इथे बस. यांची तर पूजा चालली आहे, तिथे आपण काय करायचं. थांब, यायचं का फिरून? तसं इथं आपलं काय काम नाही. हा कशाला? तुमच्या बायकांनी तुमच्यासाठी उपवास धरलाय ना. 15 मिनिटं शांतपणे इथं उभं राहून बघा की त्यांची पूजा. उपाशी पोटी त्या पूजा करतात. तुम्ही फक्त त्यांच्यासोबत हाय याची जाणीव करून द्याला. त्यांची पूजा बघायला काय जाते तुम्हाला? आपण कसं बी वागलो, काय जरी केलं तरी बायकांचं आपल्यासाठी समर्पण कधी संपत नाही. आणि आपण एवढं पण करू शकत नाही त्यांच्यासाठी. इथंच थांबा. आपली पात्रता नसताना बायका आपल्यासाठी काय काय करतात ना हे बघा. वहिनी, बाकी बायकांना खोळंबल्यात. तू दादाकडे नंतर बघतेस का? आधी आपण पूजा पूर्ण करू. देवा, आज पहिल्यांदा मनापासून वडाला फेऱ्या मारल्यात मी. मालकांच्या चांगल्या वागण्याचं कारण काय बी असो, पण आता त्यात काय बी बदल होऊ देऊ नकोस. एवढंच मागणं आहे तुझ्याकडं. सणावाराला
सुवासिनीनं कसं दिसायला पाहिजे हे बघायचं असेल तर डॅडीच्या सुनेकडे बघा. अगदी लक्ष्मीवाणी दिसते पोर. ताई दिवस गेल्यात तेजीला. ह्या दिवसात बाईचं तेज वाढतं. वेगळंच देखणं पण येतं तिच्या चेहऱ्यावर. मी तेजूला लहानपणापासून बघते. लय गुणाची आहे पोर. पण मधल्या काळात तिच्या नवऱ्यानं असं नव्हतं वागलं पाहिजे तिच्याशी. कारण नसताना पोरीवर शंका घेतली आणि तिला परीक्षा द्यायला लावली. एवढी होऊन सुद्धा पोरगी टाक मागली नाही. स्वतःला सिद्ध करून आज तोच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून इथवर आली आहे. तिचं कौतिक करावं तेवढं थोडंच आहे. खरं आहे, पण काय पण म्हणा, संस्कृती परंपरा ह्याचा सगळा बोज कायम बाईच्याच खांद्यावर असतो. नवऱ्यासाठी उपवास तिला धरायचा. नवरा 7 जन्म पाहिजे धडपडती तीच. पण नवऱ्याला आपण 7 जन्म पाहिजे का नको हे आपल्याला कसं कळणार? खरं आहे, नवऱ्याच्या पण खांद्यावर संसारातल्या एखाद्या परंपरेचा बोजा दिला पाहिजे. नाहीतर काय, आपण इथं येऊन वडाला दोरं बांधायचो आणि रात्रीचा नवरा येऊन दोरं तोडून टाकायचा.